कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। ढेकळांचे पंचनामे करायचे आहेत का असा सवाल कृषी मंत्र्यांनी अवकाळीमुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनाच विचारलाय। हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का? राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय, ज्यामुळे शेतकरी आता संताप व्यक्त करतायत। घरात कांदे नेऊन ठेवल्यावर पंचनामे कसे करणार असा प्रतिप्रश्न माणिकराव कोकाटे यांनी केला, ज्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। आधीच अवकाळीनं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं केलेलं आहे। हवालदिल झालेला आहे बळीराजा संपूर्ण राज्यभरातला, आणि अशाच कृषी मंत्र्यांनी केलेल्या या प्रतिप्रश्नामुळे आता आणखी संताप या शेतकऱ्यांचा झालेला आहे। असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं। नाही, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याची पंचनामे नाही करता येणार। त्याची पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे कर। शेतात जे काही पिकं असतील त्यांची पंचनामे रीतसर होतील।